हो, मी 18 किलोमीटर सायकल चालवली. कारण डोक्यात एक विचार आला. 2-3 वर्षापूर्वी तू जे गोष्ट करू शकत होतीस, ती आता करू शकतेस का ग? उत्तर आलं, कदाचित हो, कदाचित नाही. मध्येच थकून जाईन. आता तितका फिटनेस कुठे आहे आपल्याकडे? दुसऱ्या विचाराचा विचार करावासा वाटला आणि म्हणलं, करूनच बघू की. ठरलं. शनिवारवाडा ते वडमुखवाडी हे अंतर सायकलवरून पूर्ण करायचं. सकाळी लवकर निघायचं ठरवलेलं खरं, पण एका अलार्मनंतर उठेल ती नीलप कसली. शेवटी निघायला 8 वाजले. खरं सांगू, असं काहीतरी स्वतःला चॅलेंज दिले ना, मी स्वतः खूप एक्सायटेड असते. प्रवासात काय घडणार याचा बिलकुल अंदाज नसतो आणि त्यात जर नवीन रस्ते सापडले तर सोन्याहून पिवळं. यावेळी रस्ता माहीत होता, तरीही ट्विस्ट म्हणून मी एरवड्याहून यायचं ठरवलं. मोठा चढ सायकलवरून चढू शकू का असं वाटत असतानाच मी उताराला लागले होते. चालण्याचे किंवा सायकलवरून फिरण्याचे काही फायदे आहेत. आजूबाजूचा परिसर तुम्ही स्लो मोशनमध्ये बघू शकता. सौंदर्य पाहता येतं. जागोजागच्या समस्या लक्षात येतात. काही नवीन जागांची माहिती होते. माझ्या या सायकल ट्रिपबद्दल बोलायचं तर एक टप्पा असाही आला जेव्हा खूप थकायला झालं होतं, पण मी इतकी पुढे आले होते की मागचं अंतर जास्त आणि पुढचं अंतर कमी होत आलेलं. जेव्हा मोठमोठी वाहनं बाजूने जात होती तेव्हा भीती वाटायची. त्यावेळी स्वतःला एकच नियम ठरवून दिलेला, अजिबात इकडे तिकडे सायकल वळवायची नाही. आपण जसं चाललोय तसंच त्याच मार्गावरून पुढे जायचं. मजल तर मजल करत जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा कडक ऊन पडलं होतं. हा प्रवास संपल्यानंतर मी स्वतःलाच एक शाबासकी दिली आणि मनाला सांगितलं, आपण ठरवलं, प्रयत्न केले की गोष्टी होतात. मला असं वाटतं की स्वतःला अजमावण्यासाठी कधी कधी थोड्या हटके गोष्टीही करून बघाव्यात की. तुम्ही असं कधी काही केलंय का? मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.